जैन मित्रांनो नमस्कार. मित्रांनो बघा, भरपूर विद्यार्थ्यांचे कॉल चालू आहेत की सर 10 मिनिटात विद्यार्थी आलेला आहे. कमीत कमी डायरेक्ट 80-90 मिस कॉल आहेत. कारण की मी लेक्चर लावतो सकाळी 10 वाजेपासून तर आतापर्यंत लेक्चर लावतो. मित्रांनो लक्ष द्या, कुठली गोष्टीची माहिती काही युट्यूब चॅनलवाल्यांनी ते लगेच व्हायरल किंवा विद्यार्थ्यांनी व्हायरल केलं की सर असं काय अन्याय होतोय, काय खरं आहे काही गोष्ट की 10 मिनिटात 5 किलोमीटर कसा येईल. ठीक आहे, मला पण सुरुवातीला वाटलं तर असं का होतंय बा, असं तर व्हायला नाही पाहिजे. 10 मिनिटात कोणी येणार नाही. तर प्रिय मित्रांनो, कुठलीही गोष्ट लगेच तुम्ही काय करायचं असतं, रिॲक्शन नाही घ्यायचं, तर थोडासा विचार करावा लागतो, काय नक्की खरं आहे का काय. तर प्रिय मित्रांनो, हा विद्यार्थी बाद केलाय. लक्ष द्या, 10 मिनिटात हा कसा पोहोचलाय, तर याने अर्ध्या रस्त्यातून रिटर्न आलेला आहे. जो विद्यार्थी 10 मिनिटात 5 किलोमीटर पोहोचलाय तो अर्ध्या रस्त्यातूनच वापस आलेला आहे. म्हणून त्याचा तो 10 मिनिट टाइम आहे. त्या विद्यार्थ्याला त्यांनी बाद केलं, त्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट बाद केलं. त्यांनाही कळतं सर्व गोष्टी. म्हणून आता बरेच विद्यार्थी लगेच म्हणतात सर आम्ही जायचं का नाही, मग ग्राउंड आता काय असं व्हायला लागलं, चिप फ्रॉड हे त्या गोष्टी. तर प्रिय मित्रांनो, नाशिकला बी एवढी मोठी भरती झाली, बाकी ठिकाणी भरती मोठी झालेली, तिथे स्कॅनरच वापरलेला आहे विथ. ते कसं राहतंय, हे कधी कधी विद्यार्थी काय गेला, हा जो 2.5 किलोमीटरचा रन होता तिथे गेला, तुझा अर्ध्यातूनच पळून आला. हा विद्यार्थी बाद आहे 10 मिनिटं 7 सेकंद मध्ये, कारण की हा व्हायरल होतोय मेसेज. मला स्क्रीनशॉट पण पाठवला, हा तिथे होतोय. पण याच्यानंतर जरा तपास केला, माहिती घेतली मी, काही विद्यार्थ्यांनी बी सांगितलं की सर हे नाही, त्या अधिकाऱ्यांनी त्याला बाद केलंय, ते चुकीचं आहे की त्या अर्ध्या रस्त्यातून पळून आलेला होता. म्हणून जो येणार ग्राउंड आहे तो अजिबात डोक्यात निगेटिव्ह विचार आणू नको दादा की काय यार सर 10 मिनिटात आणि 12 मिनिटात येऊन राहिलं, असं शक्यच नाहीये, असं होत नाहीये. काही फ्रॉड वगैरे नाही. जे टायमिंग ऍक्च्युअल आहे तो आहेच. विद्यार्थ्यांना मान्य आहे, जे विद्यार्थी पळत होते, जे त्यांचा टायमिंग 17, 17:30, 17:10, 17:05 ते पण टायमिंग येतोय. काही विद्यार्थ्यांचा आउट ऑफ पण येईल त्याच्या प्रॅक्टिसनुसार नंतरचा पहिल्या दिवशी. म्हणून ते चुकीचं आहे, खोटं आहे, फेक आहे. लक्ष द्या, जो हा टाइम हा फेक आहे, हा विद्यार्थी बाद केलेला आहे. कोणीही निगेटिव्ह विचार करायचा नाही. कारण की ज्या विद्यार्थ्यांना 170, 172, 174 मार्क, 178 या विद्यार्थ्यांना टेन्शन यायला लागलं होतं, जर असं झालं तर परत ग्राउंड आणि परत ते भरती. तर प्रिय मित्रांनो, टेन्शन घेऊ नका. हे सर्व फेक आहे, हे खरं नाहीये. लगेच व्हायरल, थोडी कुठली गोष्ट सत्यता पहिले. आणि तुम्हाला माहिती आहे, तुमचा विश्वास आहे RS अकॅडमीवरती, म्हणून प्रत्येक विद्यार्थी 80-90 मिस कॉल का आहेत मला, कारण तेच आहे की आपल्याला सत्य फक्त RS अकॅडमी वाले सरच सांगतील, राहुल सर. म्हणून तुम्ही मला एवढ्या जणांनी कॉल केला, तर मी बी त्याची माहिती घेतली व्यवस्थित. तर हा विद्यार्थी बाद केलेला आहे. प्रिय मित्रांनो, अजिबात निगेटिव्ह डोक्यात विचार आणू नका. ज्या विद्यार्थ्यांचा तगडा स्कोर आहे, तुम्ही पण टेन्शन मध्ये जाऊ नका. प्रिय मित्रांनो, असं काही झालेलं नाही. जे आहे ते आहे. फक्त एक आहे, ग्राउंडचे टायमिंग आता कमी येऊन राहिले, कारण की टायमिंग उन्हात पळवल्यामुळे विद्यार्थ्यांचा टायमिंग निघून नाही राहिला, हे एवढं सत्य आहे. पण आज पण विद्यार्थी मला कॉल आले की आज पण विद्यार्थ्यांनी 70 मार्क, काहींनी आउट ऑफ पण घेतलेले आहे, 16 काहीतरी आहे. हा ऍक्च्युअल मध्ये आहे. तुम्हाला बोललो होतो, जो 80, 82, 84, 90 मार्क परत असेल तो विद्यार्थी आउट ऑफ पण घेईल. पण जे काल एमपीएससीचे मी काल जिथं होतो शहापूरमध्ये, तुम्ही बरोबर माहिती, ते एमपीएससीचे विद्यार्थी त्यांच्या तर काय पडलं गेलेलं नाहीये. आणि सत्य परिस्थिती ऑलरेडी ते प्रॅक्टिस करतानाच 18, 20, 19 टायमिंग येत होता. साहजिक आहे, इथं प्रेशर, इथलं वेळ अजून, कारण की जे प्रॅक्टिस करतो ते फ्री माइंडने करतो, जेव्हा ग्राउंडवर तर ऍक्च्युअल पळतो तर लाईफ आयुष्य दिसतं डायरेक्ट. म्हणून त्या प्रेशरमध्ये टाइम थोडाफार वाढतोच. म्हणून अशा अशा पद्धतीने आहे. म्हणून त्या इथं निव्वळ आणि निव्वळ फेक आहे. सर्व ग्रुपला टाकून ते दादा या जेवढे पण असतील, जेणेकरून हे आपोआप पसरणार नाही होते. कारण की भरती व्यवस्थित चालू आहे. या गप्पेमुळे जे विद्यार्थ्यांना स्कोर तगडा आलेला आहे, त्या विद्यार्थ्यांचं मन खचेल की नाही अरे परत काय होईल, किंवा जे येणारा विद्यार्थी असेल त्याला ग्राउंड, लक्ष दे, त्याला ग्राउंड करायचं का नाही, असं जर होत असेल तर असं काही होत नाही. प्रिय मित्रा, व्यवस्थित चालू आहे. विथ खालची जी लाईन आहे ही लाईन बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे सर नागपूरचं ग्राउंड मार्क किती, कारण की आज नागपूरचं ग्राउंड चालू झालेलं आहे. तर प्रिय मित्रांनो, लक्ष द्या, माझे जे विद्यार्थिनी होत्या नागपूरला, काही पालक पण माझ्याशी संपर्कात आहेत नागपूरला, ज्यांचे ते घेऊन गेले, ते म्हणतायत की सर सकाळची बॅच नागपूरवाल्यांनी सांगितलं 7 वाजे टायमिंग आणि पळवले विद्यार्थीनी 9, 9:30ला. लक्ष द्या, म्हणजे तिथं पण नेट मॅनेजमेंटची गडबड झालेली. विथ सेकंड बॅचला पण गडबड झालेली, म्हणे लेट झाले. थर्ड बॅचला त्यांनी सांगितलं उन्हानंतर 3-4 वाजता या. मुलांचं बी तेच आहे, मुलांना नागपूरला मार्क येऊन नाही राहिले, 60, 70, 50, 40 या पद्धतीने मार्क येऊन राहिले. तर लक्ष द्या प्रियंका, काय म्हणतोय की अशाच पद्धतीने मार्क येत आहेत, जेणेकरून मला आता नागपूरचा विद्यार्थ्याचा कॉल आलाय की सर अशा किंवा विद्यार्थीने मार्क असे चालू आहेत. म्हणून प्रिय मित्रांनो, टेन्शन घेऊ नका.
तिथं, कारण की नागपूरचं वातावरण टेम्परेचर खूप आहे तिथं. तिथं कोणी आउट ऑफ आणि जास्त मार्क कोणाला येऊन नाही राहिलेले आहेत. अजून नागपूरचं डिटेलमध्ये सर्व विद्यार्थ्यांचे मार्क माझे प्रेमित्रांना सांगेल मी कशा पद्धतीने काय होतंय, कारण की माझा परिवार जो RS अकॅडमी हा युट्यूब चॅनल नसून हा माझा परिवार आहे. या माझ्या परिवाराला मी सर्व माहिती डिटेल पुरवण्याचं काम माझं आहे. म्हणून नागपूरला कोणाचेच मार्क जास्त येऊन नाही राहिले ज्यांना, कारण की मला कॉल करून सर माझी टोटल एवढी होते. एका विद्यार्थिनीचा कॉल की माझे 156 टोटल होते सर, आणि अशा पद्धतीने होईल का? सर्वात पहिले ग्राउंड होऊ द्या, व्यवस्थित सर्व काय लिस्ट लागू द्या, मार्क येऊ द्या, सर्व डिटेल कळून जाणार आहे. पण नागपूरचं ग्राउंड जड आहे, सर्व ऊन तिथे जास्त आहे, म्हणून जाताना विद्यार्थ्यांनी व्यवस्थित काळजी विथ आज एक काम करायचं आहे. तिथं नागपूरला जेवढे पण विद्यार्थी पोहोचलेले आहेत, लक्ष द्या प्रेमित्रा, पोहोचले त्या विद्यार्थ्यांनी राहायची सोय काय, व्यवस्था काय आहे ते व्यवस्थित मला व्हॉट्सअपला टाका की सर अशा ठिकाणी नागपूरला राहण्याची सोय एवढ्या व्यवस्थित आहे की नाही. कारण की पहिल्या दिवशी होतं व्यवस्था नव्हती, बरेच विद्यार्थी फिरत होते. तर अशा पद्धतीने आहे प्रेमित्रांनो. आणि जसं कोल्हापूरची बी सांगेल मी तुम्हाला, कोल्हापूरची माहिती अपडेट देईल विथ शहापूरचं व्यवस्थित चालू आहे. एका दोन गोष्टी या फेक गोष्टीमुळे तुम्ही घाबरू नका मित्रांनो. जे चालू आहे व्यवस्थित प्रॅक्टिस मन लावून करा, काहीच खोटं नाही, काहीच नाही. मी नागपूरचं डिटेलमध्ये माहिती घेऊन परत माझ्या प्रेमित्रांना नागपूरचं कळवेल. फक्त एक आहे, तिकडे ऊन जास्त आहे म्हणून तुम्ही व्यवस्थित तयारीने जा, एवढंच मला सांगायचं आहे. शूज वगैरे काय अजून एक सांगतो प्रेमित्रांनो, लक्ष द्या मैत्रीण, तुम्ही शूज वापरा, कारण नागपूरचं टेम्परेचर पायांना डायरेक्ट तुम्ही ते पाहिलं असेल, पायांना रक्त येतंय बिना शूजच्या पळाल्याने, कारण की तिथे टेम्परेचर डांबर असल्यामुळे. म्हणून शूज घालूनच पळण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून पायाला इंजुरी होणार नाही. अशा त्या गोष्टी तुम्ही काळजी घ्या. अजून काही असेल तर कमेंट करा प्रिय मित्रांनो. नक्की मी तुमच्या त्यासाठी जे कमेंट वाचल्यावरती माझ्या प्रिय विद्यार्थ्याला किंवा माझ्या परिवाराला काय प्रॉब्लेम आहे तो मी नक्की सॉल्व्ह करेल मित्रांनो. भेटू पुढच्या व्हिडिओ मित्रांनो. जय हिंद.